नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत मेथी बटाटा पुरी. अगदी झटकीपट रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे. आता छान याला आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पाणी न टाकता छान असं याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. आता इथं स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेली 1 वाटी मेथी घेतलेली आहे. आता ताजी जशी मेथी घ्यायची आहे. आता आपण लगेच पीठ मळून घेणार आहोत. तर इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता पुरी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत राहावी म्हणून इथं रवा घातलेला आहे. पाव वाटी रवा घालायचा आहे. आता त्याच वाटीने पुरी खमंग खुसखुशीत व्हावी म्हणून इथं पाव वाटी बेसनही घातलेले. एकदा बेसन नक्की घालून बघा. बेसन घातल्यामुळे पुरी छान होते. आता इथं उकळून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटाही छान असा किसून घालायचा आहे. आता आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे. आता इथं मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा तीळ घातलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि इथं कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे. असं तेलाचं मोहन घातल्यानं पुरी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता आपण बारीक चिरून घेतलेली मेथी घातली, थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि छान असं एकजीव असा हा गोळा आपण नेहमीची रोजची चपाती करतो ना त्याचप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त सैली नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. आपण जो रवा घातला आहे ना त्याच्यामुळे तो रवा फुलण्यासाठी थोडीशी सैलसर कणिक ठेवायची आहे. आता व्यवस्थित असा इथं गोळा मळून घेतो आहे. तर इथं गोळा मळून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावायचं आहे. तेलाने परत एकदा छान याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. हे छान झाकून ठेवलं ना छान असे आपली कणिक मुरते आणि पुऱ्या छान आपल्या खमंग खुसखुशीत होता. आता 10 ते 15 मिनटं आपण इथं हे झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटानंतर आता लगेच आपण पुऱ्या बनवायला घेणार आहोत. तर आता थोडंसं परत तेलाचा हात लावायचा आणि कणिक छान अशी परत एकजीव करून घ्यायची आहे. आता कणिक आपली छान मुरलेली आहे. लगेच आपण आता इथं गोळे बनवून घेणार आहोत. तर एकदा तुम्ही पुरी नक्की बनवून बघा. याच्यासोबत चटणी भाजी कशाचीही गरज नसते. तर आता हव्या त्या आकारात तुम्ही असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी इथं अर्ध्या कणकेचे लगेच गोळे बनवून घेणार आहेत. एकदा आपण असे गोळे बनवून ठेवले ना फक्त तेल गरम करायचं आणि पटापट ह्या पुऱ्या तळून होतात. तर याच पद्धतीने मी इथं सर्व गोळे बनवून घेणार आहेत. जर तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत काही खावंसं वाटलं ना एकदा अशी मस्त खमंग खुसखुशीत पुरी करा. अगदी तुम्ही एकदा जर खाल्ली ना परत परत हे पुरीच्या प्रेमात पडाल. इतकी खमंग आणि खुसखुशीत लागते. तर मी इथं बाकीचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर इथं मी 7 ते 8 गोळे बनवून घेतले आहेत. लगेच आता आपण पुरी लाटून घेणार आहोत. पुरी लाटताना एक लक्षात ठेवायचं आहे, ही पुरी ना मध्ये बारीक करायची आणि आजूबाजूने जाड राहू द्यायची. आपण नेहमीची पुरी करतो ना त्याचप्रमाणे ही पुरी लाटून घ्यायची. आता लहान मोठी कशी लाटायची ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर मी इथं जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही, मीडियम अशी इथं पुरी लाटून घेतलेली आहेत. तर याच पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत. तर आता लगेच इथं कढईमध्ये मी तेलही तापत ठेवलेलं आहे. अगदी छान कडकडीत पुरी तळताना ना लक्षात ठेवायचं आहे, कडकडीत असं तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यावर मस्त अशी पुरी तळायची आहे. थंड तेल राहिलं म्हणजे ना आपली पुरी तेल शोषून घेते आणि पुरी खूप तेलकट होते. तर आता तेलही इथं छान तापलेलं आहे. लगेच आपण याच्यात आता पुरी सोडून घेणार आहोत आणि छान खमंग अशी पुरी याच्यावर तळून घ्यायची. आपलं कधी ना तेल छान तापलेलं असलं ना तर लगेच आपल्या पदार्थाला उष्णता भेटली ना छान त्याच्यात हवा जाते आणि पुरी आपली अशी मस्त टम्म अशी फुगते. तर पाहू शकतात मस्त टम्म अशी आपली इथं पुरी फुगलेली आहे.
आणि मस्त हिला अशी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायची. याच्यासोबत भाजी चटणी काही नसता तुम्ही नुसतीसुद्धा ही पुरी खाऊ शकतात. तर एकदा ही पुरी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर इथं आपण याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत. प्रवासात नेण्यासाठी 7 ते 8 दिवस या पुऱ्या आरामशीर टिकतात. तुम्ही या पुऱ्या मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. टोमॅटोच्या चटणीसोबत तर एक नंबर या पुऱ्या लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.